नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आजचा व्लॉग मी तुमच्याशी रविवारचा शेअर करत आहे. रविवारी सकाळी थोडंसं लेटच उठले आणि माझं सगळं आवरलं. अंघोळ वगैरे, झाडलोट झाली आणि आता इथे लादी वगैरे पुसून झालेली आहे. रविवार म्हटला की थोडंसं नाश्त्यामध्ये मुलांना काहीतरी वेगळं हवं असतं आणि म्हणून आमचा शनिवारीच बेत ठरला की रविवारी मिसळ बनवायची आहे. तर मिसळसाठी इथे मी मसाला भाजून घेते. कांदा, खोबरं, टोमॅटो, आलं, लसूण आणि अख्खा गरम मसाला आणि यामध्ये मी घातलेले आहे चमचाभर तीळ. छान असं लालसर भाजून घेतल्यानंतर त्याची पेस्ट बनवली. कुकरमध्येच बनवणार आहे मी, कारण की आता कसं आहे, मुलं बऱ्यापैकी आता उठून तयार झालेली आहेत आणि त्यांना भूक देखील लागलेली आहे. आणि आता मिसळ बनवायची म्हटल्यानंतर इथे मी नेहमीच मिक्स उसळ वापरते. ठराविक अशी वाटाण्याची किंवा मग मटकीची उसळ वापरत नाही. आणि मिक्स उसळ जर टोपामध्ये किंवा कढईमध्ये बनवायचा प्रयत्न केला तर त्याला उशीर लागेल आणि म्हणून मी डायरेक्टच कुकरमध्ये ही मिसळ बनवणार आहे. तर मस्तपैकी 2 ते 2.5 चमचे तेल घातलं आणि तयार केलेलं वाटण यामध्ये घालून घेतलं. छान अशी तर्री येण्यासाठी तेलातच मी घरगुती मसाला घातला होता आणि तो छान असा लालसर परतला की त्यामध्ये वाटण घातलं होतं आणि ते व्यवस्थित परतून झाल्यानंतर इथे मी मिक्स उसळ घातलेली आहे. आता मिक्स उसळच मी का घेते नेहमी, कारण की सगळी कडधान्य मिसळीच्या निमित्ताने का होईना मुलांच्या पोटात जातात आणि म्हणून मी ठराविक मटकी किंवा वाटाणे किंवा मग चणे असे न घेता मिक्स उसळीचाच वापर करते. मी 3 शिट्यांमध्ये ही मिक्स उसळ शिजून तयार होते. टोपामध्ये त्याला खूप वेळ लागला असता आणि आता याला बघा तर्री आलेली आहे. तर मस्त अशी आता ही खाण्यासाठी तयार झाली. यामध्ये आता मी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहे. आता मुलं देखील आता खाण्यासाठी तयार होऊन बसलेली आहेत आणि वाट बघतायत मिसळीची. आता ही मी आता सर्व करते. तर आता तर्रीसाठी ना जास्त करून आपल्याला तेल वापरायचं नाही. तेलाचा कमीत कमी वापर आपल्या हृदयासाठी चांगला आहे. त्याच्यामुळे इथे ना मी कोल्ड प्रेस ऑइल जरी वापरलं असलं तरी त्याचं प्रमाण मी थोडंसं कमीच ठेवलेलं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर चला आता मी प्लेट बनवते. तर इथे मी काय केलं, प्लेटमध्ये फरसाण घालून घेतलं आणि यावर मी तयार केलेला जो कट आहे उसळीचा तर तो घालून घेणार आहे. बऱ्याच ठिकाणी बटाट्याची भाजी, पोहे देखील घातले जातात. पण आता घरात मध्ये मी बनवते त्याच्यामुळे मी इतकं काय सगळं काही बनवत नाही बसले. तर फरसाण घालून घेतलं आणि आता गरमागरम यावरती आता हा रस्सा घालून घेते. आज ना लिंबूच मिळालं नाही मला, त्याच्यामुळे मिसळमध्ये एक मिसिंग गोष्ट ती म्हणजे लिंबाची होती. असो, तर आता कांदा घालून घेतलेला आहे आणि त्यावरती थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहे. गरमागरम मिसळ खाण्यासाठी तयार आहे. तर असे बरेचसे नाश्त्याचे प्रकार आपण गृहिणी घरामध्ये बनवत असतो आणि हॉटेलमध्ये जाण्याची अजिबातच आपल्याला गरज भासत नाही, कारण की असे प्रकार आपण आठवड्यातून एकदा जरी बनवले तरी घरातले फॅमिली मेंबर मनसोक्त पोटभर खाऊ शकतात. तर आता हे बघा, या अशा पद्धतीने मी ताट सजवलंय आणि आता मुलाला देते मी. तर आज ना आमच्या कॉम्प्लेक्समध्ये शिवकालीन शस्त्र प्रदर्शन ठेवलेलं आहे आणि सकाळी 10 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत हे आहे. तर इथे मी बिल्डिंगच्या खाली उतरले आणि बघा समोर तुम्हाला थोडासा असा मंडप वगैरे दिसतोय आणि तो आहे सोसायटीचा हॉल आहे. तर हे बघा, हे वेगवेगळ्या प्रकारचे भाले आहेत. शिवकालीन शस्त्र प्रदर्शन आहे आणि त्यामुळे मला जितकी माहिती सांगता येईल तितकी मी सांगण्याचा प्रयत्न करते. तर चला आपण आता थोडंसं इतिहासाकडे वळणार आहोत. तर हे वेगवेगळ्या प्रकारचे भाले आहेत ज्याचा उपयोग युद्ध काळामध्ये केला जायचा. तर हे बघा, लोखंडी अशी ही टोकं असायची आणि ती बांबूला पुढे अशा पद्धतीने लावलेली आपल्याला दिसतात. तर खूप वेगवेगळ्या प्रकारचे भाले मी आज बघितले आणि त्याविषयी माहिती देखील समजली. तर यातील एक भाला असा होता की बांबूला पाठीमागे दोरखंड असा बांधलेला होता आणि तो दोरखंड हाताला बांधायचा आणि लांब असा भाला फेकला जायचा आणि तो भाला व्यक्तीच्या आरपार असा घुसला जायचा. आता हा दुसरा प्रकार म्हणजे कट्यार. कट्यार म्हणजे कट म्हणजे कंबर. कमरेच्या वरती वार करण्याचं जे हत्यार असतं त्याला म्हणतात कट्यार. आता ही कट्यार अशा पद्धतीने या दादांनी जशी हातामध्ये पकडली तशीच धरायची आणि
या कट्यारीला पुढे अशा पद्धतीने लाईन केलेले आहेत. तर त्या लाईनचा उपयोग म्हणजे शरीरामध्ये ज्यावेळेस ही कट्यार घुसते त्यावेळेस हवा देखील त्या डिझाईनमुळे आतमध्ये पास होते आणि मग सहजपणे ती कट्यार आपण एखाद्याच्या शरीरामध्ये घुसलेली काढू शकतो. आता हे दुसरं हत्यार दाखवलं त्यांनी, तर हा प्रकार आहे सुरीचा आणि इथे बघा खाली वेगवेगळ्या प्रकारच्या सुऱ्या ठेवलेल्या आहेत. तर ह्याचा देखील वापर गनिमी कावा वगैरे करण्यासाठी वापरला जायचा. त्याच्या पुढील हत्यार या दादांनी घेतलेला आहे. तर हे हत्यार आहे. या हत्याराचा उपयोग हत्तीवरती जो अंबारीवरती जो चालक बसलेला असतो त्याच्या हातामध्ये हे हत्यार असतं आणि याचा उपयोग हत्ती जर सैरभैर झाला तर त्याला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी याचा वापर केला जातो 3 प्रकारे. आणि याचं प्रशिक्षण अंबुजधारी म्हणजे जो अंबारी चालवणारा असतो त्याला ते दिलं जातं. तर हे वरचं टोक आहे ते कानाला लावायचं टोक आहे आणि खालचं जे टोक आहे ते हत्तीच्या मस्तकामध्ये रुतवलं जातं. तर आता पुढचं मी हत्यार दाखवणार आहे. तर ही आहे शिवाजी महाराजांच्या 3 तलवारी होत्या. तर त्यापैकी 3ही तलवारींची नावं तुम्हाला सांगते. तुळजा, भवानी आणि जगदंब या 3 नावाच्या तलवारी शिवाजी महाराजांच्या होत्या. तर त्या तलवारींबद्दल हे दादा सांगत आहेत. तर बरीचशी हत्यारं आपण बघितलेली आहेत, पण बरीचशी हत्यारांची माहिती आपल्याला माहिती नव्हती. तर हे शस्त्र प्रदर्शन भरवल्यामुळे खूप उत्तम प्रकारे माहिती इतिहासामधली आपल्याला कळाली, म्हणजे आम्हाला तर कळाली आणि मी माझ्या क्लासच्या सगळ्याच मुलांना इथे पाठवलं. आणि आता हे जे घेतलेलं आहे याला म्हणतात दांडपट्टा. तर अशा पद्धतीचा हा दांडपट्टा असतो. तर सांगता येते तर खाली हाताच्या खाली हँडल जे आहे त्याच्या खाली शत्रूच्या डोक्यामध्ये ते जर जोरात मारलं तर शत्रूची पूर्णपणे कवटी फुटू शकते. आणि आता हे बघा जिरे टोप आहे आणि इथे ही जी तलवार ठेवली लंडनच्या म्युझियम मध्ये ठेवलेली आहे आणि हे फोटो दिलेले आहेत इथे दाखवलेले आहेत. आणि आता इथे थोडंसं पुढे आल्यानंतर जो चिलखत घातल्यानंतर डोक्याचं रक्षण व्हावं त्यासाठी लोखंडापासून बनवलेलं डोक्यामध्ये घालण्याचा जो टोप होता. आता हे जे हातामध्ये आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, ढाल आहे आणि या ढालीला हातामध्ये पकडून स्वतःचं लढता लढता रक्षण करता यावं म्हणून ढालीचा उपयोग केला जायचा. तर आता या ढालीची माहिती सांगितल्यानंतर आता हे जे आहे हत्यार त्यांच्या हातामध्ये, तर याची माहिती बघूया. लांब असलेल्या शत्रूला जर मारायचं असेल तर लढाईमध्ये चिलखताचा वापर सर्रासपणे केला जायचा. तर याच्या पुढच्या टोकाने चिलखत फोडलं जायचं आणि पाठीमागचा जो गोल भाग आहे तो जोरदार पद्धतीने शत्रूला छातीवरती आघात केला जायचा, ज्याच्यामुळे शत्रूच्या बरगड्या तुटल्या जायच्या. आता पुढचं हत्यार आहे बाण दाखवलेले आहेत. हे बाण वेगवेगळ्या प्रकारचे बाण इथे दिसत आहेत. आणि हा जो आहे धनुष्य, दोन्हीही म्हणजे धनुष्याचा ही जी तार आहे ती देखील बांबूचीच बनवलेली आहे आणि त्याला फक्त 2 प्रकारे ज्या वाद्या आहेत पुढे आणि पाठीमागे त्याने हा बाण असा जोडलेला आहे. तर अशा प्रकारचे हे बाण होते. पहिल्यांदाच बघितले मी हे बाण. आता हे एक हत्यार आहे. तर या हत्याराचा उपयोग युद्धामध्ये हत्तीवरील शत्रूला जर आपल्याला मारायचं असेल तर हत्तीच्या पायावरती वार केला जायचा या हत्याराने आणि त्यामुळे हत्ती खाली बसायचा किंवा मग जखमी व्हायचा आणि त्यावरील शत्रू खाली पडायचा. तर ही बघा ही सगळी हत्यारं आहेत. तर बाणापासून छर्री बंदूक आहे इथे आणि वेगवेगळे तलवारी, भाले, त्याच प्रकारे कुऱ्हाड वगैरे हे आहे चिलखत. आणि आता इथे आहे राजमुद्रा. शिवाजी महाराजांचा इथे फोटो दाखवलेला आहे आणि सोबतच शिवाई आहे. शिवाई म्हणजे शिवकालीन वापरण्यात आलेल्या मुद्रा. तर वेगवेगळे कॉइन्स आहेत शिवाजी महाराजांच्या काळापासून, तर ते इथे ठेवलेले आहेत आणि खूप लोकांनी इथे हजेरी लावली हे शस्त्र प्रदर्शन बघण्यासाठी. तर आजचा रविवारचा दिवस आमचा असा गेला आणि खूप छान वाटलं. आजचा जो व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.